महिला बनणार आर्थिक भागीदार, कारण पाठीशी आहे मोदी सरकार. मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आली आहे. त्यांच्या सुरक्षिततेची, प्रवासाच्या अडचणींची आणि मुलांच्या जबाबदारीची मागणी करत आली आहे. आज या संकल्पामध्ये कामाच्या ठिकाणची सुरक्षा, रात्रीची सुरक्षित वाहतूक आणि क्रेच सुविधांवरती भर देण्यात आलाय. आणि त्यामुळे या मागण्यांना ठोस उत्तर मिळालंय, याचं मला विशेष समाधान सुद्धा वाटतंय. हा अर्थसंकल्प नोकरी करणाऱ्या महिलांच्या वास्तव अडचणी ओळखणारा आणि त्यावर उपाय देणार आहे. आणि त्यांच्या स्वप्नामधील हे जे अडथळे आहेत हे दूर करणारा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर तिला भविष्यातील अर्थव्यवस्थेत सामावून घेता यावं यासाठी तरतूद देखील करणार आहे. डिजिटल स्किल्स आणि ग्रीन जॉबसाठी विशेष प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आणि यामुळे टेक क्षेत्रातील स्त्री आणि पुरुष ही दरी कमी होणार आहे. फ्रीलान्सिंग आणि रिमोट वर्कच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि महिला केवळ कर्मचारी न राहता नाविन्यपूर्ण संशोधन आणि नव्या कल्पनांचा भाग बनतील. हा अर्थसंकल्प महिलांना आज सुरक्षित करतो आणि उद्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सक्षम सुद्धा बनवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.